नमस्कार मंडळी. नमस्कार. तर एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही वांग्याची भाजी कशी करता ना ते दाखवा म्हणे. तर आज सोनूची मम्मी काळ्या मसाल्यात वांग्याची भाजी करणार आहे. हा, आणि मायच्या चालल्या पा चपात्या करणं चुलीवर. झाली पा आता एकच राहिली आईची पोळी आमच्या. हा, या शिट्टम फुगली बा मायची पोळी. मै फुगतच नाही. थोडीशी वाकडी तिकडी काऊन केली हो माशी. चौपुडी अशाच राहत्या. चौपुडी म्हणजे ह्या बा थांब थांब थांब. दाखव. अशी चौपुडी मग ते नरम राहत्या. गोळा अच्छा. घालून गोल्या द्या. मध्ये ना उंडा नाही घालत आमची आई, तेल लावून करते बघा. आता दुसऱ्या पोळीला दाखव सोनूची बाप्पा तुम्हाला कशी करतात. हा, त्याला नंतर असं गोल करून घेते माय. हा, तर बघू आपण काय काय सामान घेतलं सोनूच्या मम्मीना. वाळेल मिरच्या घेतल्या बा सोनूची बाप्पा. वाळेल मिरच्या. हरभऱ्याची डाळ. आम्ही हरभऱ्याची डाळ वाटतो बर का. नाही, आमच्याकडे हरभऱ्याची डाळ राहतीच. आमच्याकडे काय म्हणते माहिती तुम्हाला, काळ्या मसाल्याच्या भाजीला खळपटातली भाजी, ज्याला खळपटाची भाजी म्हणते तर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ राहतीच. खळपट म्हणजे ग्रेव्ही. हा, त्याला खळपट म्हणते. तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी डाळ घेतली सोनूच्या मम्मीनं, हरभऱ्याची. हरभऱ्याची. हा, बोजवार. बोजवार म्हणजे काय. बोजवार म्हणजे बोजवार. बोजवार म्हणजे याला आमच्याकडे आणखी सौदा बी म्हणते. सौदा बी म्हणते. आहे ना. आमच्या आईन त्या म्हणते सौदा. मग तू सौदाच म्हणते आहे ना. आणि बोजवार बी म्हणते ना. बोजवार म्हणते, सौदा म्हणते. तर हे सौद्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी राहत्या. खडा मसाला न बोजवारात फरक आहे. खड्या मसाल्यात 4-5 आयटम राहते. हा, गरम गरम म्हणजे लवंग, मिरे, पुन्हा ते चक्री फूल, दालचिनी, असे 5-6 आयटम राहते त्याच्यामध्ये. बोजवार म्हणल्यावर याच्यात सगळं राहतं. धनी, दगडफूल, शहाजिरं, खसखस, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, चक्री फूल सगळं राहतं याच्यात लगे. तर त्याला बोजवार म्हणते. तसं सोनूच्या मम्मीना मिरच्या, हरभऱ्याची डाळ आणि बोजवार बोजवार घेतला. आणि हे खोबरं सुक्क. हा, याचे तुकडे तुकडे करून घेतले. 3 छोटे छोटे कांदे भाजून घेतले चुलीत. खाव ना, मग आता चुलीतच भाजले असं. चुलीवर स्वयंपाक चालू आहे ना आज. नाही, चुलीतलेले चवदार लागते सोनूश बाप्पा म्हणून सांगितलं त्याला. आणि लसूण घेतला. जास्त घेतलं लसूण आणि अद्रकीचा वास येतो मला, तर मी अद्रक थोडीशीच घेत असते बघा, एवढी एवढी. हा, अद्रक कमीच पाहिजे. आणि कोथंबीर वरून कापून टाकते मी भाजीत. आणि वांगे दाखवू. हे वांगे तुम्ही सांगा असे वांगे खाऊ नये. मी आता रविवारच्या बाजारातून आणले, फ्रीज मध्ये ठेवून बी ते थोडेसे असे दिसू राहिले. आज मंगळवार आहे, रविवारी आणले होते आम्ही शिपुऱ्याच्या बाजारातून. कालचाच दिवस आडवा गेला पा. तरी बी ते असे दिसू राहिले की 8-10 दिवस झाले त्याला. उन्हाळा आहे ना. आणि त्या वाटीत काय घेतलं तो. याच्यात मी आता तिकडे 3-3 वेळ जावं लागतं ना आमचं घरला आंबे पलीकडे. तर याच्यामध्ये पहा मी कांदा लसूण मसाला घेतला, गरम मसाला आणि हळद. हा, तर हे सामायन आहे सामान भाजी बनवण्यासाठी. हा, बरोबर आहे. तर आता याला भाजून घेणार आहे तू आहे ना. आई भाजून देणार आहे आता तिथं पोळी झाल्या. तर माय ना तेल टाकलं जरसक आणि हरभऱ्याची डाळ टाकली भाजायला. आता याला जळू द्यायचं नाही, नाही तर भाजी कडू होती आहे ना. मग हा, भाजी कडू होती. लाल चटक भाजायचं. जळू द्यायचं नाही. हा, कच्चं बी ठेवायचं नाही. कच्चं बी ठेवायचं नाही. बरोबर आहे. कच्चं ठेवल्याने भाजी चांगली होत नाही. जळवल्या की कडू लागते. बरोबर. भाजीतच रान पडतं आता मग आहे ना. हा, आज तर लाईट बी आहे, मग तुम्ही चुलीवर काऊन करू राहिल्या. मला पोळ्या जमत नाही. आता चुलीवर चपात्या करते ना, तर तुम्ही मला रस्त्यात म्हणले सोडून पण मी आज काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी करू म्हणून. तुम्ही भाजी चुलीवरचीच खाऊ घालू आपण. अच्छा, हे आलं पहा खोबरं. हे शिल्लक टाका. याला लाल चटक भाजायचं राहतो. हा, याला काळं नाही करायचं. नाही. आहे तर हा काळा मसालाच सगळा, पण काळं नाही होऊ द्यायचं. कारण फक्त काळा राहतो म्हणजे कांदा. कांदा बाकीचं लाल चटक भाजायचं. ब्राऊन कलर आला पाहिजे. काळं झालं तर कडू लागन ते.
काय झालं, चुलीमध्ये आरलंय ना, तर जळू राहिलं जरा बरं का. तर मायना काडी टाकली काढून. आता हे आता बोजवार आला आणि झालं मग भाजणं आहे ना. मग हे लाकूड कशाचं आहे कोण? हा, त्याच्यामुळे धुपट उराल त्याला. फुक जाळ घे काढून. हा, कांदा बी असा डबल तळून घ्यायचा त्याला भाजल्यावर. बरोबर. हा हा, तव्याला चिटकत नाही खसखस. हा, घे काढून घे काढून. आणि अद्रक लसूण कच्चाच वाटायचा. अच्छा, हे कच्चाच वाटतो आम्ही. कोणी कोणी वेगळं तिखट काढतं त्याचं. तर हे बघा, हे असं दिसतंय आता हे तिखट भाजल्यावर. हे सोनूची मम्मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे. थोडस थंड झाल्यावर. हा, गरम गरम वाटायचं नाही, भाजीची चव खराब होती. बरोबर. हे माय काय करू इकडं? हे वांगे तळून घेऊ राहिली त्याला. अच्छा, थोडे नरम करून घ्यायचे त्याला. आणि याला कलसणं म्हणते. हा, कलसून घे. वांगे कलसून घेऊ राहिली माय. मस्त तळे पा. आता आमची आजी तिकडे संभाजीनगरला आहे पा, आहे ना ग? हा, माझी आजी. माझी हा, म्हणजे हिच्या वडिलाची आई. हा, ती कच्च्या तिखटात बी वांग करते. आता हे कसं आम्ही भाजून घेतलं तिखट, ते शेंगदाणे इंगदाणे टाकून करते आई. कच्च्या तिखटात. आणि ते लयच टेस्टी लागतं. जेव्हा बी आई इथं येईन तेव्हा तुम्हाला ध्यान दे, आपण ती बी रेसिपी बनवू. नक्की बनवू. म्या लहानपणी मी मामाच्या गावाला जायचो ना, तेव्हा त्या आईनं एकदा आम्हाला खाऊ घातलं होतं. कळलं तुम्हाला? म्हणजे नातं यांच्या मम्मीची आई आणि माझ्या वडिलाची आई. हा, तर त्या आईच्या हातचं बी आपण एक दिवस ते वांग खाऊ पा, कच्च्या तिखटातलं. झालं का तळलं का? चला, हे वांगे तळले आपले एकदम. तर तिखट वाटलं बा आहे ना, हे असं दिसतंय वाटल्यावर. हा, तर मंडळी कढाई आपली चुलीवर रेडी आहे. तेल बी उकळलं पा खळखळ. आता हे काय टाकती सोनूची मम्मी? हा जो मसाला टाक. हा, तळला. हे गेले त्यात वांगे. मसाला भरलेले. ऐकू नका, मसाला भरलेले वांगे टाकले त्याच्यात. बर, त्याला हलव चांगलं जरा. इथं काळजी घ्यायची नाही जैन जळून. नाही जळ. गॅस ठेवायचा ना, गॅस असला. हा, आणि चूल बी हाप ठेवायची. चुला हापच राहते. एकाशी निब्बर गाडी घालून दिली ना, तो होतो. आणि लगेच आपला हा मसाला त्याच्यात टाकून द्यायचा. हा, आता खरी मजा आहे. आता याला तेल सुटलं पाहिजे, मग भारी लागतं बघा. इतका तळू द्यायचा हा मसाला की तेल सुटलं पाहिजे याला. आता तुम्ही विचार केला असेल सगळे मसाले बॉजवर मध्येचे, तर मग हा पाऊचचा मसाला कशाला टाकला? जसं काय कारण आहे सोनूश मम्मी? अजूक चवदार लागतं. अच्छा, मग मम्मी पहिल्यापासून टाकते. मस्त आता ते सुटू राहिलं तोपर्यंत असं मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं. असं हलवून घ्यायचं त्याला छान. आणि मग आपल्या तिखटाचा डब्बा आहे ना, पाणी टाकून द्यायचं. याला हलत राहायचं. बरं, तर आज तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करा. फक्त काळजी काय घ्यासा, याच्यामध्ये डाळ जी वापरणारी ती थोडी कमी वापरा, आहे का नाही? हा, डाळ जास्त नका वापरू. कारण काय, ती भाजी घट होती किंवा डाळीचाच परिणाम होईल तुमच्या भाजीच्या चवीवर. बरं. हा, तुम्ही नीट भाजली नाही किंवा जळाली. हा, हे गेलं याच्यात मीठ. आपल्याला जर वाटत असलं की थोडासा मसाला जळतोय, तर आपण जे धुतलेलं पाणी ना ते थोडंसं टाकायचं. मग गदगद त्याला शिजू द्यायचं. परत लागत असला खाली तो, लागत असला तो. हा, बस. तर मग तो खाली लागत नाही. पण याला चांगलं तळू द्यायचं. बरोबर आहे. याच्यावर तर चव राहील मग खास. त्याच्यावरच चौरा दिसेल. हे जे पाणी टाकते आता सोनूची मम्मी, ते मिक्सरचं भांडं धुवून आणि डब्बा धुवून. हा, आणि आता याला परत चांगली उकळी फुटू देऊन देणार आहे ती. आणि याला परत चांगलं
तेल सुटू देणार आहे आता पाणी आटून. म्हणजे जो मसाला राहतो ना तो पूर्ण असा कच्चा नाही राहिला पाहिजे. नाही तर मंडळी पहिला तेलामध्ये मसाला टाकला, बरोबर आहे. त्याला चांगलं त्याला तळून घेतलं आणि नंतर मग जे मिक्सरच्या भांड्याचं वगैरे जे पाणी होतं ते टाकलं आणि परत त्याला आता तळणं चालू आहे. तर याला आता मस्त तेल सुटायला लागलं. पहा सुटलं, पण ते काय झालं अंधार आहे ना त्याच्यामुळे काही तुम्हाला क्लिअर दिसा ना. हा ठीक आहे, हलव त्याला चांगलं. आणि आता सोनूची मम्मी याच्यात टाकणार आहे गरम पाणी. ते मी शेगडी करून आणलं. पा गरम पाणी याच्यासाठी की ह्या मसाल्याची चव खराब होऊ नये म्हणून टाक. हे शेगडीहून गरम पाणी आणलं. आम्हाला एवढी भाजी लागते बघा, तेवढं मी त्या हिशोबाने आणलं. हा, आणि आता याला चांगली उकळी येऊ देणार आहे, म्हणजे छान शिजू देणार आहे. गदगद मस्त. आता याला बराच वेळ हे चुलीवर आहे पाय मसाले, तर मसाल्याचा अर्क सगळा आपल्या ग्रेव्हीत उतरला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आता एवढा वेळ शिजणं चालू आहे याला. तर अशी आमची काळ्या मसाल्याची भाजी राहते. आणि याच्या सगळं खरं बाजरीची भाकर राहती, पण आता उन्हाळा असल्यामुळे आम्ही चपाती खातो. आणि चपाती सोबत बी भारीच लागती भाजी. याच्यावर तर्रीगिरी काही जास्त नसती, पण बरीच आली. फक्त आपण जो पाऊसचा मसाला टाकेल ना त्याच्यामुळे थोडीशी येईल, नाही तर या भाजीवर काही तर्री राहत नाही. बघा हे असे दिसते भाजी. हे बघा ही अशी तर्री आली याच्यावर. पहा पहा मंडळी, भाजी किती भारी दिसू राहिली. ते काय होत होतं अंधारात घेत होतो व्हिडिओ आम्ही. हा, एकच नंबर झालेली आहे भाजी. मी आत्ताच सांगतो, त्याचं कारण असं आहे की वासच लय भारी येऊ राहिला याचा. आता मी त्याच्यात टाकणार आहे बघा कोथिंबीर. ही सोनूची मम्मीने आता कोथिंबीर टाकून दिली याच्यावर. आणि आता किती वेळ उकळू देणार आहे तू याला? 5 मिनिटं. 5 मिनिटं आहे ना. पहा मंडळी, खाली कसा ढन 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 जाळ चालू आहे. कशा बुडबुड 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 उकळी आली त्याला. बुडबुड नसती येत, खळ खळ उकळी येते. मी बुडबुडच म्हणत असते, तू काही म्हणती. तर पहा कशी उकळी आली मस्त भारी. आणि याला 5 मिनिटं अशीच उकळी येऊ देणार आहे. जास्त वेळ जर आपण याला शिजू दिलं तर काय होईल की ग्रेव्ही जी आहे जास्त घट होती, आहे ना ग. जास्त घटवी नाही पाहिजे, लय घट चांगली नाही लागत. नाही, मीडियमच पाहिजे. तर कढई ना मंडळी आता स्पेशल मी चुलीसाठी केली पहा. हा, आणि तवा बी काळा आता स्पेशल याच्यासाठी केला, चुलीसाठी. आज कसं एकदम कॉम्बिनेशन आहे. बनवणारी बी काळीच, कढई काळी आणि भाजी बी काळीच. तवा बी राहिला, तवा बी काळा. आणि आता त्याच्यासाठी भाजी केली ते बी काळेच खाणारे. अरे देवा, माझाच अपमान झाला. चालू तुम्हीच केला ना सोनूश बाप्पा. मी एवढीच काळी होते, पहिलंच करायला नव्हतं पाहिजे. हॅलो त्याला हॅलो. मी काळी म्हणून चुलीवर करू राहिले. एखादी गोरी बाई तर आली नसती, म्हणली असती मी काळी बहीण. पण मी ऑलरेडी काळी ना, म्हणून मी काळा इथं काळे होते आणि चुलीवर स्वयंपाक करते. अरे हे जे दिसू राहिलं ना आता, हे वांगाळवानी काय कढईन काय चुलन काय यांचे स्वयंपाक चालले. पण मी तुम्हाला काय सांगू मंडळी, त्याची चव. मी 2-4 दिवस झाले की आम्हाला असं मजबुरीनं हाटलीत जेवण पडतं, जेवावंच लागतं. आता उगा माया आली म्हणून खायला राहू राहिलं, नाही तर उशीर झाला ना यायला कुठं बाहेर गेल्यावर. येताना भाजी घेऊन यायची. अरे काय पानसट चव त्याची. अरे हे अमृत आहे, असं भेटत नाही कुठं, शब्दात नाही सांगू शकत. आता या काळ्या कढईतल्या काळ्या मसाल्यातल्या भाजीची चव. अरे बाप, काळ्या बायकोच्या हाताने. आज मला उपवास आहे, चतुर्थी आहे ना आज. तर आज अशी भूक लागेल मला. तर हे जो वास आहे ना वास, अरे बाप काय सांगू मी तुम्हाला. एकच नंबर वास येऊ राहिला भाजीचा. चेक कर एकदा आपलं ग्रेव्हीचं थिकनेस. नाही जास्त घट नको होती भाजी. नाही जास्त घट नाही झाली. सोनूश पप्पा झाली आता आहे ना. किती वेळ शिजू राहील. कोथमीर टाकू राहिली सोनूश मम्मी वरून. थोडी पहिल्यांदा टाकली ती ना, अजून टाकली. आणि याच्या संग पाहिजे पहा आता निंबू आणि कांदा. तर आपली भाजी रेडी झाली. सोनूश मम्मीना आहार थोडा माग ओढून घेतला. तर तुम्ही पण ही भाजी ह्या पद्धतीनं करू शकता. तुम्ही बी करू शकता. पण जर खेड्याची मंडळी असेल आमची व्हिडिओ पाहणारी,
तर त्यांना बरोबर पटणार आहे, कारण की ते बी ह्याच पद्धतीने करते. हा, आणि आम्ही हरभऱ्याची डाळ वाटतो भाजीला. हो, आमच्याकडं आमच्या इथं काळ्या मसाल्यात असलं तर हरभऱ्याची डाळ. तुम्हाला माहिती का, याला कराळ टाकल्यावर पण खूप छान लागतं, पण आमचं कराळ संपेल. विकत आणून आपण लक्ष नाही राहिलं ना, आता आणावं लागेल, नाही तर अजून चवदार लागते. हा, आपण आता अधून मधून मस्त रेसिपीची व्हिडिओ टाकणार आहे आमच्या पद्धतीनं. हो, तसं आम्ही खेड्यात करतो तसं. हा, तर चला मग, धन्यवाद, बाय.